हॅलो, आज मी बनवत आहे चटपटी मसालेदार सुक्का बोंबील मसाला. तर त्याच्यासाठी मी आधी बोंबील घेतले. बोंबील माझ्याकडे बारीक होते, पण त्याची मी शेपटी आणि जे तोंड असतं ते काढून घेतलं आणि त्याचे थोडेसे असे पीस असतात पोटाजवळ ते पण काढून घेतले. तर अशा प्रकारे मी घेऊन त्याला 3 ते 4 वेळा धुतले, कारण की त्यात एवढी घाण असते ना. आणि ते समुद्राच्या इथे ते लोक सुकत घालतात ना, तर त्याच्यात सगळी धूळमाती असते. मग तुम्ही 3 ते 4 वेळा धुवून घ्या. असं चोळून नका धुवू, नॉर्मली आपण नॉर्मल हाताने धुवून घ्या. चोळून धुतलं तर पूर्ण लगदा होईल त्याचा. मग मी अशा प्रकारे ते धुवून घेतलेलं आहे 4 वेळा. मग ते झाल्यानंतरला मी त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे. मिरची घेतली, कांदा घेतला, एक बटाटा आणि एक टॅमॅटो घेतला आहे. तर मी आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि नंतरला मी आधी मिरची टाकली. मिरची थोडीशी हे करून, म्हणजे मिरची टाकून लगेच कांदा टाकला आणि कांदा आणि मिरची थोडंसं हलवून घेतलं. तर त्याच्यानंतरला थोडंसं म्हणजे थोडंसं मीठ टाकून घेतलं आपल्याला. आणि ह्याच्यात जास्त मीठ टाकू नका, कारण की जे बोंबील असतात त्याच्यात मीठ असतं ऑलरेडी. मग ते टाकून घेतल्यानंतर बटाटे आणि टॅमॅटो टाकून घेतला आणि 5 ते 10 मिनटं 5 ते 10 मिनटं बटाटा शिजायला टाईम नाही लागत, तो बटाटा शिजून घेतला. नंतरला मी हळद, मसाला आणि धना पावडर आणि गरम मसाला ते टाकलं. नंतरला आपला कांदा लसूण मसाला तो टाकला, थोडंच टाकलं, जास्त नाही टाकलं, कारण की मग नंतरला ते जाऊन मिक्स करून मी ती वाफेवर शिजवून ठेवले. तर अशा प्रकारे माझा बोंबील मसाला तयार आहे. बघा तुम्हाला कसं वाटलं असेल. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.